विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय हरिमाऊली। पंढरपूरच्या दिशेने आता सगळे वारकरी अत्यंत आतुर होऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी भेटीसाठी व्याकुळ होऊन पायी निघालेले आहेत। ही सगळी वारी आपण अनुभवतो आहोत, वेगवेगळ्या माध्यमातून अनुभवतो आहोत, पण आम्ही सगळे वारकरी आहोत हे शब्दांचे वारकरी आहोत, शब्द पंढरीचे आम्ही वारकरी आहोत। आणि या सगळ्या शब्द पंढरीच्या वारकऱ्यांना घेऊन ही वारी कवितेची आम्ही सादर करतो आहोत। या वारी कवितेची मध्ये माझ्यासोबत सगळे जे वारकरी कवितेमधले आहेत त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊयात। नितीन देशमुख आपल्यासोबत आहे। नितीन देशमुख हे अमरावतीतले कवी आहेत। ज्या रुक्मिणीचं गाव अमरावती सांगितलं जातं त्या गावातून नितीन देशमुख ह्या वारीमध्ये सहभागी होत आहेत। त्यांचे शेजारी आहेत भरत दौंडकर। भरत दौंडकर हे निमगाव म्हाळुंगीचे कवी आहेत। पुणे जिल्ह्यातलं हे छोटंसं गाव, त्या गावातून आलेला आमचा भरत वेगळ्या पद्धतीची अभिव्यक्ती जो मांडतो, कवितेची वारी त्यांची कशी आहे हे आपल्याला ऐकायची आहे। तुकाराम धांडे आमचा जो कवी आहे हा इगतपुरीतला कवी आहे। नाशिक जिल्ह्यातलं जे इगतपुरी गाव आहे त्या ठिकाणचा हा कवी आहे। एकूण आदिवासी पाड्यामध्ये ज्याचं अख्खं आयुष्य गेलं त्या तुकारामची कविता आपल्याला ऐकायची आहे। प्रभाकर साळेगावकर आपल्यासोबत आहेत। माजलगाव हे बीड जिल्ह्यातलं जे गाव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा यंदा अत्यंत दुष्काळाने होरपळलेला हा सगळा जो भाग आहे त्या दुष्काळी भागातनं प्रभाकर साळेगावकर या वारीमध्ये आलेले आहेत। त्यांच्या शेजारी आहेत मृणालिनी कानिटकर। मृणालिनी कानिटकर या पेशानं शिक्षिका जरी असल्या तरी उत्तम कवयित्री आहेत। पुण्यातनं या कार्यक्रमामध्ये या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। या सगळ्या शब्द वारकऱ्यांसोबत मी दुर्गेश सोनार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। एकूणच ही जी वारी आहे ही शब्दांची वारी आहे। शब्दांचे ईश्वर ज्यांना आपण म्हणतो असे हे कवी असतात आणि या कवींनी जी विठ्ठलाची भाकणूक वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ती या वारीतनं आपल्याला अनुभवायची आहे। एका कवितेनं मी सुरुवात करतो, ज्या कवितेमध्ये ज्या अभंगामध्ये एकूण ही जी कवितेची वारी मांडलेली आहे काय आहे ते, आम्ही वारकरी शब्द पंढरीचे, आम्ही वारकरी शब्द पंढरीचे, धन ही शब्दांचे आम्हा घरी। आम्ही वारकरी शब्द पंढरीचे, धन ही शब्दांचे आम्हा घरी, ज्ञाना तुका नामा संतांनी सकल, ज्ञाना तुका नामा संतांनी सकल, केली ही उकल शब्दातून। विठ्ठल विठ्ठल क्या बात। ज्ञाना तुका नामा संतांनी सकल, केली ही उकल शब्दातून, शब्द शब्द पेरू जनी वावरात, शब्द शब्द पेरू जनी वावरात, उगे काळ जात शब्द ब्रह्म, उगे काळ जात शब्द ब्रह्म, वारी कवितेची चालली अभंग, वारी कवितेची चालली अभंग, सखा पांडुरंग कवितेत, सखा पांडुरंग कवितेत। तर असा हा सखा पांडुरंग कवितेबद्दल जो भेटतो त्यासाठी निघालेली ही कवितेची वारी, याची पहिली दिंडी जी आहे ती सादर करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो नितीन देशमुख यांना। निघाला वारीला तुझा वारकरी, निघाला वारीला तुझा वारकरी, शेती माती घरी सोडून या। निघाला वारीला तुझा वारकरी, शेती माती घरी सोडून या। पेरणीची चिंता नाही विठू फार, पेरणीची चिंता नाही विठू फार, तुझ्यावरी भार संसाराचा, श्वासाचा मृदुंग, श्वासाचा मृदुंग पांडुरंग म्हणा, भक्तिरूपी वीणा झनकारली। विठ्ठलाचे नाम देहाच्या कणात, विठ्ठलाचे नाम देहाच्या कणात,
आषाढ मनात बरसला निघाला वारीला तुझा वार करी शेती माती घरी सोडून या. कोरडाच गेला मागचा हंगाम जगण्यात राम नाही आता. निरोप ढगाला सांग विठुराया निरोप ढगाला सांग विठुराया घरट्याची रया उदासली शेतकऱ्यासाठी उघड रे कान समृद्धीचे दान देई देवा. निघाला वारीला तुझा वार करी शेती माती घरी सोडून या. आणि वारीचं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य या 2-3 चरणातून मांडतो. तुटून पडल्या जातीच्या साखळ्या तुटून पडल्या जातीच्या साखळ्या प्रेमाच्या पाकळ्या फुलारल्या. कुठला दिवस कुठली रात माणूस ही जात वारी सांगे. क्या बात, क्या बात, क्या बात. निघाला वारीला तुझा वार करी शेती माती घरी सोडून या. वारीच्या मिसान जमे गोतावळा वा 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 वा. वारीच्या मिसान जमे गोतावळा समतेचा मळा वाळवंटी. आणि एक वेगळं मागणं विठुरायाच्या चरणी. क्या बात आहे. नको देव माणसास देऊ नको युद्धतंत्र माणसास देऊ नको युद्धतंत्र कारुण्याचा मंत्र देई देवा. निघाला वारीला तुझा वार करी शेती माती घरी सोडून या. शेती माती घरी सोडून या. शेती माती घरी सोडून या. तर असा हा वारकरी सगळा जो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा वारकरी मुळात शेतकरी आहे. शेती मातीची कामं उरकून पेरणी करून मशागत करून पावसाच्या भरोशावरती हा सगळा वारकरी पंढरपूरची जी वाट आहे तो चालत 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 निघालेला असतो. विठ्ठल माऊलीच्या भेटीसाठी म्हणून निघालेला असतो. आणि या भेटीसाठी आतुर असलेला हा जो वारकरी आहे तो मागणं जो मागतो तो मागणं मागतो समृद्धीचं मागणं मागतो. रानामध्ये जे पीक पेरलेलं आहे बी पेरलेलं आहे ते जे पीक आहे ते जोमानं उगवून येऊ दे जोरकस पीक येऊ दे असं ते मागणं असतं. आणखीन काय हवं असतं प्रत्येकाला माऊली. त्याच्यामुळेच प्रत्येक कवी सुद्धा विठ्ठलाकडे ज्या पद्धतीने मागणं मागतो हे मागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हेच मागणं मागण्यासाठी आता मी आमच्या शब्द पंढरीचा पुढचा वारकरी जो आहे भरत दौंडकर ह्याला विनंती करणार आहे की त्यांनी आपली एक कविता पेश करावी. आपल्या भुईमध्येच रुक्माई असते आणि त्या रुक्माईसाठीच विठ्ठल चंदनाचा टिळा झाला. उन्हामध्ये माणसं करपली त्याच्यामुळं विठ्ठल काळा झाला असं मला वाटतं. त्या करपलेल्या माणसांची मागणी मी विठ्ठलापर्यंत पोहोचवतो. विटेवरून विठ्ठला जरा मानसात येना विटेवरून विठ्ठला जरा मानसात येना काळ्या रुक्माईचे कर्ज बघ फिटता फिटेना काळ्या रुक्माईचे कर्ज बघ फिटता फिटेना घामामंदी रुखमाई रोज नाहते विठ्ठला घामामंदी रुखमाई रोज नाहते विठ्ठला डोळ्यातून चंद्रभागा रोज वाहते विठ्ठला रोज वाहते विठ्ठला एकलाच भक्तीमध्ये नको नाहूस विठ्ठला एकलाच भक्तीमध्ये नको नाहूस विठ्ठला आटलेल्या रक्तामध्ये पाड पाऊस विठ्ठला पाड पाऊस विठ्ठला नको कोरडा उमाळा नको कोरडा उमाळा भुई भेगाळली धाव नको कोरडा उमाळा भुई भेगाळली धाव तुझ्या कैवल्याचे कुंकू तिच्या कपाळाला लाव तिच्या कपाळाला लाव युगे 28 झालो तुझ्या गळ्यातला हार युगे 28 झालो तुझ्या गळ्यातला हार कधी काढशील देवा आमच्या गळ्यातून दोर माझ्या गळ्यातून दोर तुझ्या आतडीचा बिळ थोडा लांबव विठ्ठला
तुझ्या आतडीचा पीळ थोडा लांबव विठ्ठला, एक तरी आत्महत्या आता थांबव विठ्ठला, आता थांबव विठ्ठला. एक तरी आत्महत्या आता थांबव विठ्ठला अशी म्हणण्याची वेळ खरं शेतकऱ्यांवरती आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 3 वर्ष आपण दुष्काळी वातावरण सगळं अनुभवतो आहोत. भीषण वास्तव आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी जी भाकणूक आहे, शेतकऱ्याचं जे दुःख आहे, शेतकऱ्याचं जे शल्य आहे, ते कुठं शेवटी मांडणार आपण, नाही का? ती माऊलीच आपलं गाऱ्हाणं ऐकत असते आणि या माऊलीला गाऱ्हाणं घालण्यासाठी म्हणून हे सगळे शब्द पंढरीचे वारकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. पण माऊली, या ठिकाणी वेळ झाली विसाव्याची. विसाव्यानंतर पुन्हा भेटूयात. पुन्हा नवीन कविता आपण सादर करूयात. एक विसावा.